नमस्कार, आपला सुरू आहे सप्तचक्र हिलर कोर्स। गेल्या व्हिडिओमध्ये आपण ओंकार कसं करायचं हे पाहिलं। आज खरं तर मूलाधार चक्राला सुरुवात करायची होती, परंतु वातावरणामुळे थोडंसं सर्दी झालेली आहे, थोडा ताप आहे, त्यामुळे मी मूलाधार चक्र मेडिटेशनचे आहेचा व्हिडिओ नाही बनवू शकत। तर आज आपण काही प्रश्न उत्तर पाहूया जे तुम्ही विचारलेली आहेत आणि मी तुम्हाला देखील एक प्रश्न विचारला होता, त्याविषयी आपण आज पाहणार आहोत। तर मी प्रश्न असा विचारला होता की मेडिटेशन झाल्यानंतर आपण तळहात घासून डोळ्यावर का फिरवतो, याचं उत्तर कोणी सांगू शकेल का? तर अनेकांनी उत्तर दिलेले, त्यापैकी काही उत्तर आपण पाहूया। एक उत्तर असं आलेलं आहे की ओंकार कसा करावा खूप छान सांगितलं, सकारात्मक ऊर्जा डोळ्यांवाटे बाहेर पडू नये म्हणून एकमेकांवर हात घासून डोळ्यावर ठेवावा, त्यानंतर तळहात एकमेकांवर घासल्याने ऊर्जा निर्माण होते, एवढंच माहिती आहे, सविस्तर जाणून घ्यायला आवडेल। आपण ओंकार करताना डोळे बंद करतो आणि हात एकमेकांवर घासून डोळ्यावर ठेवल्याने जी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळालेली असते ती डोळ्यांवाटे बाहेर पडू नये, ती ऊर्जा हातामार्फत आपल्यातच मिळावी म्हणून। व्हेरी गुड, खूप छान उत्तरं दिली। अजून बरेच आहेत पण मी थोडक्यात काही उत्तरं पाहिलेली आहेत। तर तुम्ही जे काही सांगितलं ते सगळ्यांचंच बरोबर आहे, कारण की तळहात घासून डोळ्यावर फिरवावे याचे अनेक उत्तरं आहेत, अनेक कारणं आहेत, पण त्याचबरोबर एक महत्त्वाचं कारण आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। होतं असं की जेव्हा आपण मेडिटेशन करतो त्यावेळेला बराच वेळ आपले डोळे बंद असतात आणि त्यामुळे आपण जेव्हा डोळे उघडतो त्यामुळे जो काही बाहेरचा वातावरणामध्ये प्रकाश आहे त्याचा जो काही परिणाम आहे, तो प्रकाश जो आहे तो डायरेक्ट आपल्या डोळ्यांवर येतो आणि त्यामुळे आपले डोळ्यामधला जो रेटिना आहे तो खराब होण्याची चान्सेस खूप जास्त असतात। यासाठी आपण सकाळी उठल्यानंतर देखील, म्हणजे पूर्वी करायचं, आता मला माहिती नाही आहे की सकाळी उठल्यावर देखील आपण तळहात घासून डोळ्यावर ठेवतो आणि हात असे करतो आणि कराग्रे वसते लक्ष्मी असा हा मंत्र जो असतो तो मंत्र आपण म्हणतो। याचं देखील कारण तेच आहे, कारण की रात्रभर डोळे बंद आहेत, सकाळी उठल्यानंतर जो काही प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडणार आहे त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांना इजा होणार आहे किंवा त्याच्यामुळे माझी नजर जी ती कमी होणार आहे। म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितलं की असा जो लाईट असतो, असा लाईट आपल्या डोळ्यांवरती हा हानिकारक असतो किंवा दिवसाचा जो लाईट असतो तो हानिकारक असतो। तर त्यावेळेला आपण जेव्हा असे हात धरतो त्यावेळेस माझे डोळे कॅपेबल आहेत हातावरचा लाईट सहन करायला, म्हणजे थोडा मंद लाईट। मग हळूहळू आपण त्या हातावरची जी नजर आहे ती दुसरीकडे हलवतो, त्याच्यामुळे होतं असं की आपले डोळे थोडे प्रिपेअर होतात की आता तुला डोळे उघडायचे आहेत, तुझ्यावरती डायरेक्ट प्रकाश पडणार नाही आहे। एक रिसर्च असं झालेलं होतं की अलीकडे लहान मुलांना चष्मा लागतो, याचं कारण काय? तर असं देखील संशोधनामध्ये सापडलेलं आहे की पूर्वीच्या काळी जे काही डिलेवरी व्हायच्या त्या जुन्या काळी म्हणजे त्या अगदी अंधाऱ्या खोलीमध्ये होत असायच्या, त्यामुळे व्हायचं असं की बाळ जे आहे हे पोटामध्ये 9 महिने आहे आणि बाळाने प्रकाश पाहिलाच नाही आहे त्या पोटामध्ये। जेव्हा बाळ बाहेर येतं, पहिल्यांदा डोळे उघडतं, त्यावेळेला त्याच्यावरती डायरेक्ट हा सूर्याचा किंवा असा तीव्र प्रकाश येऊ नये म्हणून पूर्वीच्या काळी ज्या डिलिव्हरी केल्या जायच्या ह्या थोड्याशा अंधारामध्ये केल्या जायच्या। आजही बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये केलं जातं, तर हे कारण आहे। म्हणून सकाळी उठल्यानंतर कधीही डायरेक्ट डोळे उघडू नका। आता आपल्याला खूप घाणेरडी सवय आहे, ती म्हणजे की झोपेमध्ये आपण अलार्म वाजतो आणि झोपेत आपण असा अलार्म घेऊन जो आहे तो असा पाहतो आणि आपण तो बंद करतो, त्यामुळे सकाळी आपल्या डोळ्यांवरती हा जो काही मोबाईलचा तीव्र प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यांवर पडतो आणि त्यामुळे हळूहळू आपली नजर जी आहे ती कमजोर होत असते। तेच कारण मेडिटेशनमध्ये आहे। मेडिटेशन 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं जेव्हा करतो त्यावेळेला डोळे बंद असतात आणि जेव्हा आपले डोळे उघडायचे असतात त्यावेळेला हा तीव्र प्रकाश सहन करण्याची जी काही ताकद आहे ती डोळ्यांमध्ये नसते। मग त्यावेळेला तळहात घासायचे, थोडी ऊब निर्माण करायची आणि डोळ्यावरती अलगदपणे हात फिरवायचे आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत। जर तुम्हाला शक्य झालं, तुम्ही समजा 20 मिनिटं 25 मिनिटं मेडिटेशन करता आहात, तर डोळ्यावर हात फिरवल्यानंतर तुम्ही असा हात करा, थोडा वेळ आपल्या तळहातांकडे पहा आणि मग आपली नजर जी ती दुसरीकडे करा। तुम्हाला जाणवेल की डोळ्यांना खूप जास्त शांत वाटतंय, खूप जास्त हलकं वाटतं आहे। तुम्ही सांगितलेलं प्रत्येक उत्तर जे ते बरोबरच आहे,
पण त्याच्या पलीकडे जाऊन जे काही वैज्ञानिक कारण आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला। अजून एक प्रश्न आलेला आहे तो आपण पाहूया। हे असं विचारतायत, ओंकार मंत्राचा उच्चार न करता मनात करता येतो का? मननात त्रायते इति मंत्र असे म्हणतात म्हणून हा प्रश्न। म्हणजे थोडक्यात की ओंकार मेडिटेशन करताना आपण मोठ्याने न म्हणता आपण मनातल्या मनात म्हणू शकतो का, असा त्याचा अर्थ होतो। तर आपण मनातल्या मनात म्हणू शकतो, पण जर आपल्याला त्या ओंकारामधून काही आजार बरे करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला ओंकार किंवा सप्तचक्रांमध्ये जे मंत्र येणार आहे हे मंत्र मोठ्याने बोलणं गरजेचं आहे। कारण की आपण जेव्हा मंत्र मोठ्याने बोलतो त्यावेळेस त्याच्यामधून व्हायब्रेशन्स निर्माण होतात, लहरी निर्माण होतात आणि त्या लहरी ज्या आहेत त्या आपल्या शरीरातल्या पेशींवरती इम्पॅक्ट करतात। ज्या कारणासाठी आपण मंत्र म्हणतो आहे त्याचा व्यवस्थित परिणाम आपल्या शरीरावर होत असतो। जर तुम्हाला फक्त मेडिटेशन करायचं आहे आपल्या स्वतःसाठी किंवा मला छान वाटतं यासाठी, तर तुम्ही मनातल्या मनात ओंकार केला तरी चालेल। पण तुम्हाला एखादा आजार बरा करायचा आहे किंवा तुम्हाला ताबडतोब स्फूर्ती आणायची आहे, आपली एनर्जी झटकन वाढवायची आहे, तर मी सजेस्ट करेल का तुम्ही ओंकार जो आहे तो मोठ्याने म्हणा। बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सकाळी ओंकार करतो की मेडिटेशन करतो, घरातले लोक झोपलेले असतात, त्यावेळेला मनातल्या मनात केला तरी चालेल, हरकत नाही आहे। पण शक्यतोवर ओंकार हा मोठ्याने करायचा असतो। आजूबाजूला कोण आहे कोण नाही आहे याचा विचार न करता आपल्याला मंत्र म्हणायचे असतात, कारण की आपण हे सगळे मंत्र आपल्या स्वतःसाठी स्वांत सुखाय म्हणून म्हणत असतो म्हणून। आणि दुसरी गोष्ट की मननात त्रायते इति मंत्र, याचा अर्थ असा होतो की जे काही मंत्र आहेत, ओंकार हा बीज मंत्र आहे, पण जे काही मोठे मंत्र आहेत, उदाहरणार्थ ओम गणपतये नमः असेल किंवा आपल्या कुळदेवीचा मंत्र असेल, तर हे मंत्र आपल्या मनाचं, आपल्या शरीराचं, आपल्या जीवनाचं तारण करतात। अंधाराकडून प्रकाशाकडे, वाईटाकडून चांगल्याकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे हे घेऊन जात असतात। त्यामुळे हे मंत्र मनातल्या मनात म्हटले तरी चालतात। मननात त्रायते इति मंत्र याचा अर्थ असा होतो, पण त्याचा संबंध ओंकारशी लावता येत नाही, म्हणून दोन्ही मंत्र आहेत पण दोघांमध्ये हा फरक आहे। खूप छान प्रश्न विचारला तुमच्या माध्यमातून, अनेक लोकांचं देखील प्रश्नाचं निरसन झालं असेल, मला देखील चालना मिळते। तर तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की विचारा, जेवढी देव सद्बुद्धी देईल, जेवढा माझा काही थोडा अभ्यास झालेला आहे त्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। पुढच्या वेळेला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूलाधार चक्र साधना कशी करायची हे पाहूया, जर मला बरं वाटलं तर, वाटेल तोपर्यंत बरं, आणि मग आपण हळूहळू एक एक चक्र उलगडत घेऊन जाणार आहोत। आजचा व्हिडिओ मला कसा वाटला आहे नक्की सांगा। त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, कारण यापुढे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आणि त्याचबरोबर सप्तचक्र हिलर हा जो कोर्स आहे हा पूर्णपणे विनामूल्य आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक शेअर करा, म्हणजे इतरांना देखील त्याचा लाभ होईल। मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये एक तरी सप्तचक्र हिलर किंवा योगा शिक्षक किंवा आयुर्वेदाचं ज्ञान असणारा व्यक्ती हा असला पाहिजे की त्याच्या माध्यमातून आपलं जीवन जे आहे ते सुरळीत होणार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।